उंच कड्यावरून कोसळणारा काळू धबधबा म्हणजे निसर्गाच्या ओंजळीतील एक जिवंत कविता. तिथे येणारा प्रत्येक जण ती आनंदाने गातो. काळ्या कड्यांच्या कुशीतून उसळणारा पांढरा शुभ्र जलप्रवाह म्हणजे जणू काही आकाशातून उतरलेल्या चांदण्यांचा झरा. धबधबा जेव्हा उंचावरून खाली कोसळतो तेव्हा त्याचा आवाज जणू काही निसर्गाची गगनभेदी जयघोष करतो असा भास होतो. काळ्या खडकांवरून पाण्याचे थेंब मोत्यासारखे उडतात तेव्हा आजूबाजूची हिरवाई त्याला टाळ्या वाजवते असा भास होतो. पाण्याच्या गार थेंबांनी हवेत निर्माण होणारी धुंद शीतलता अंगावर रोमांच उभा करते. धबधब्याच्या कडेला डोलणारी गवताची पाती जणू काही त्याच्या लईवर नाचत आहेत असं जाणवतं. हा धबधबा केवळ पाण्याचा प्रवाह नसून निसर्गाच्या सौंदर्याची साक्ष आहे. त्याच्या रौद्र आणि रम्य रूपात एकाच वेळी ताकद आणि सौंदर्य सामावलेलं दिसतं. हा क्षण जवळून थांबून अनुभवण्यासारखा काळाच्या प्रवाहात कायमस्वरूपी लक्षात राहणारा असतो. काळू धबधबा म्हणजे निसर्गाच्या श्वासाची एक जिवंत अनुभूती, थरारक, दिव्य आणि अविस्मरणीय सुद्धा. माळशेज घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या सावर्णे गावातून आपला निसर्गमय प्रवास सुरू होतो. तो काळू नदीच्या काळू धबधब्याच्या दिशेने. झाडांनी आच्छादलेली हिरवीगार वाट मनाला मोहून टाकते. नागमोडी वळणांची ही वाट पुढे खडकवाडी मार्गे काळू धबधब्याकडे जाते. वाटेत डोंगराळ भाग, दाट जंगल आणि मधूनच दिसणारे लहानसे झरे यामुळे प्रत्येक क्षण रोमांचक वाटतो. उतरत्या छपरांची घरं, साधीभोळी आदिवासी माणसं आणि आजूबाजूला असणारी भात शेती यातून मार्ग काढत खडकवाडीतून पुढे जाऊ लागलो की खालून वाहणाऱ्या काळू नदीच्या खळखळाटाचा आवाज ऐकू येऊ लागतो. काळू नदी ओलांडत असताना तिच्या पात्रात अचानक आलेल्या पुराचं दृश्य अंगावर शहारे आणणारं असतं. नदीचं रौद्र रूप डोळ्यासमोर उभं राहतं आणि प्रत्येक पाऊल टाकताना हृदय अगदी धडधडतं. पायाखालून वाहणाऱ्या पाण्याची ताकद जणू आपल्याला खेचून घेणारच असा सारखा भास होतो. हातात हात घेऊन एकमेकांना आधार देत पुढे जावं लागतं. त्या क्षणी निसर्गाची ताकद आणि आपल्या मर्यादा याची जाणीव ठळकपणे होते. काळू नदीचा हा प्रवास मनात कायमचा कोरला जातो नव्हे, तो अविस्मरणीय राहतो. गार वाऱ्याची झुळूक आणि पक्ष्यांच्या किलबिलाटात मन हरवून जातं. झाडांच्या आडून अचानक काळू धबधब्याचं सौंदर्य डोकावतं.
उंच कड्यावरून कोसळणारा पांढरा शुभ्र जलप्रताप पाहून सारे श्रम विसरले जातात. हा प्रवास म्हणजे निसर्गाच्या कुशीत हरवण्याचा एक अद्वितीय अनुभव होय. मित्रांनो, आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जे दिसतोय हा काळू वॉटरफॉल आहे. ज्या काळू वॉटरफॉलला पाहायला हजारो लाखो पर्यटकांच्या नजरा लागलेल्या असतात, असा हा काळू वॉटरफॉल आपण पाहू शकताय. त्याचं अतिशय नयनरम्य आणि सुंदर असं रूप या ठिकाणी पाहायला मिळते. खिरेश्वरच्या बाजूनं वाहत येणारी काळू नदी या ठिकाणी हा जो काही काळूचा धबधबा आहे, हा काळूच्या धबधबाच्या रूपानं ती या ठिकाणी खाली कोसळते आणि तिचे जे काही 5 टप्पे आहेत ते 5 टप्पे अतिशय नयनरम्य आणि अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जणू काही एक फेसाळ दुधाप्रमाणे वाहणारा हा धबधबा आणि त्याचं दिसणारं हे अप्रतिम रूप या ठिकाणी आल्यावर आपल्याला अनुभवायला मिळतं. जीवनाच्या धावपळीतून थांबून स्वतःला शोधण्याचा शांत कोपरा, असाच काहीसा हा प्रवास. तो धबधबा नव्हता, ती निसर्गानं दिलेली एक आत्मदर्शनाची संधी होती. या धबधब्याने अंगावर शहारे आणले, पण त्याहून जास्त आठवणीत राहिली ती वाट, जी आपल्याला निसर्गाच्या खऱ्या सौंदर्यापर्यंत नेते. आता परतीचा रस्ता जरी सुरू झाला असला तरी मन कुठंतरी अजूनही त्या शुभ्र पाण्याच्या गजरात अडकून पडलं होतं.